हॅलो फ्रेंड्स, तर मी आज तुमच्यासाठी कमी मालिकेच्या अपडेट्स घेऊन आलेली आहे. तर कमी मालिकेत सुरुवातीला तर कमी सकाळी उठते आणि पाणी भरायला लागते आणि मग ती म्हणते सरोज अजून उठलेली नसते, तर ती म्हणते आई कशी अजून उठली नाही गं निंगीला. मग कमी उठते, आई उठते आणि म्हणते निंगे थांब, राहू दे, मी पाणी भरते म्हणून. तू कशाला गं केलंस पोरी. मग तिला असं दिसतं, कमीला असं दिसतं की सरोजला सगळं आठवायला लागलेलं असतं. मग ती तिकडं ब्लॅकबोर्डकडे जाते काल लिहून ठेवलेल्या आणि मग सरोज म्हणते का गं इथं कशाला लिहून ठेवलं का असं. मग ती म्हणते अहो हे तुमच्या एक उपचाराचा भाग आहे. तुम्हाला कसं आधी काही आठवत नव्हतं, तर तुम्हाला थोडं थोडं आठवायला लागलं ना, तुम्ही ते परत विसरू नये म्हणून ते लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर कमी डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना म्हणते की अहो आईला आता थोडं थोडं आठवायला लागलेलं आहे. मग डॉक्टर म्हणतात की आता तिची टेस्ट अजून 2-4 टेस्ट करायला लागतील. मग ती म्हणते ठीक आहे, मी पैसे जमवून येते तुमच्याकडं टेस्ट करायला. मग त्यानंतर कमी सरोजला थोडी थोडी माहिती विचारते. तुमचं गाव कोणतं, तुमच्या गावात कशाचं देऊळ होतं. मग सरोज म्हणते तुळजाभवानीचं देऊळ होतं आमच्या गावात. माझं आबा लय भारी आहेत. माझी कमी 2-2.5 वर्षाची आहे. मग त्यानंतर निंगी लगेच चहा घेऊन येते. मग कमळी म्हणते अगं निंगे आताच कशाला चहा आणला, आई आता सांगायला लागली होती की गं बाबांविषयी. मग निंगी नंतरनं विचारायला लागते, पण नंतरनं सरोजला असं वाटतं की ती त्यांना मारेल, म्हणजे की कामिनी म्हणून ही माहिती घेऊन तिकडं पोचणार तर नाहीत ना, असं तिला वाटायला लागतं. मग ती म्हणते नाही तुम्ही काही करू नका त्यांना, तुम्ही काही करू नका. त्यानंतरनं रागिनी आणि कामिनी अन्नपूर्णा महाजनच्या रूममध्ये जातात शोध घेण्यासाठी. आपल्याला नवीन काही सापडते का. काल आजोबा आणि अन्नपूर्णा आजी काहीतरी बोलत असतात, त्यांनी काहीतरी केलेलं असतं त्याच्याविषयी. मग ते जातात तिकडं शोधतात. रागिनी म्हणते उशीखाली शोध, उशीखाली म्हातारी उशीखाली घेऊन झोपली असेल बघ, रात्री कोणतरी करेल म्हणून. कामिनी म्हणते बघ तूच जाऊन. मग नंतर ते दुसरीकडे सगळीकडे शोधतात आणि त्यानंतर असं होतं की हळूच कोणतरी येतं आणि कामिनीच्या खांद्यावर हात टाकतं. मग कामिनीला वाटतं कोण आलं, तर ती अनिका असते आणि ती म्हणते की तुम्हाला आजीने खाली बोलवले नाश्ता करायला. रागिनी म्हणते आम्ही नाही येत, जा सांग. कामिनी म्हणते अगं तसं नसतं करायचं, ती रागाला जाईल ना, आपण जाऊया जेवायला खाली. त्यानंतर 9 ऑगस्टला पुस्तकांविषयी कोणता तरी दिवस असतो. मग ते दिवस सेलिब्रेट करण्यासाठी सगळे चाललेले असतात पुस्तक कट्ट्यावरती. ऋषी गाडीत आलेला असतो. मग त्याला दिसतं. कमळी म्हणते अरे मी पण तिकडं चालले. मग निंगी म्हणते की पाणी भरून मी पण तिकडंच येईल. आणि त्याच्यानंतर बंड्या असतो. बंड्या म्हणतो मी पण तिकडंच येणार आहे. मग ऋषी म्हणतो चला सगळेच बसा गाडीत, आपण जाऊया. पण निंगी आणि बंड्या म्हणतात नाही आम्ही मागणे येतो, आमची थोडी कामं आहेत ते उरकून. तिथे त्यांना साहेबा सर दिसतात. साहेबा येतो आणि तो म्हणतो काय गं निंगे कुठं चालली, चल मी तुला सोडतो. निंगी म्हणते तुम्हाला माहीत आहे ना माझी 2 पायांची गाडी आहे. ते म्हणतात नाही चल म्हणले ना मी तुला सोडतो, बस मागं माझ्या स्कूटीवर म्हणले ना तुला. मग ती बसतात. मग ती जातात. नंतर कमळी आणि ऋषी 4 व्हीलरमध्ये बसून जातात. मग त्यानंतर सिग्नलमध्ये 4 व्हीलर थांबते आणि ऋषी एक छोटी मुलगी गुलाब घेऊन येते आणि ते म्हणते सर गुलाब घ्या ना. मग ऋषी म्हणतो ठीक आहे घेतो, पण तुला त्याच्या बदल्यात माझ्याकडनं काहीतरी घ्यायला लागेल. मग ती त्या मुलीला पुस्तक देतो आणि त्यानंतर तो गुलाब घेतो आणि कमळी असं कानावरून हात फिरवते. ते तिला असं म्हणायचं असतं की माझ्या केसांमध्ये तो गुलाब लाव. आणि मग ऋषी असं केसात गुलाब लावायला लागतो. तेवढ्यात अनिका पण सिग्नलमध्ये थांबलेली असते. मग तिला दिसते ते ऋषी आणि ते तिकडं. मग ती काय करते त्यांचा फोटो काढते आणि त्यानंतर ती तिच्या ग्रॅनॅजीला फोन करते आणि ती म्हणते माझा रिश कधी माझा होणार गं, सारखंच तू मला खोटं बोलते आणि कधी तू मला रिशला माझं करणार. असं ती ग्रॅनॅजीवर थोडंसं भांडण करते, बोलते तिला.
आणि त्यानंतर ना ती तिकडं ऋषीच्या घरी जाते आणि म्हणते, नयनतारा आंटी, ऋषी कुठं आहे? नयनतारा म्हणते, तुला आधीच सांगितले ना गं, मी ऋषीला भेटायला आली असं ती म्हणते. नयनतारा म्हणते, ऋषीला तुला मी नाही भेटून देऊ शकत, तुला आधीच सांगितले ना, ऋषी त्याच्या कामामध्ये खूप बिझी असतो वगैरे असं तसं सांगायला लागते. पण अनिका म्हणते की मला माहिती आहे ते कुठं आहे आणि ती कसल्या कामात बिझी आहे. ती तिला फोटो दाखवायला लागते. तेवढ्यात तो एपिसोड संपतो. तुम्हाला काय वाटतं उद्याच्या भागात काय होईल? नयनतारा ते कमळे आणि ऋषीचे फोटो बघून खूप चिडेल का?